नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना, आज 30 तारीख आहे, 30/1/2026 या ठिकाणावर टाकण घाट या ठिकाणी आहे. हा टाकण घाटचा आश्रम आहे. या आश्रमामध्ये लाईट नाही आहे, काहीच नाही आहे आणि थोडा रेंजचा पण थोडा प्रॉब्लेम आहे. आणि या ठिकाणी आम्ही आज सकाळी थोडं लेट आहे, कारण काल एक या ठिकाणी थांबलो होतो. टाकण घाट या ठिकाणी कालचा मुक्काम होता. या ठिकाणावरून असा हा टाकण घाटचा परिसर आहे. या ठिकाणी हा टाकण घाट आहे. समोर नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन 2 दिवस नर्मदा मैयाच्या इथे आंघोळ आणि स्नान करून आम्ही 2 दिवस इथे होतो. आणि आता आम्ही पुढे नर्मदा मैया किनारा मार्गे निघालेलो आहे. आता आम्हाला अजूनही 20-25 किलोमीटरपर्यंत आहे ना, काही लाईटची सोय नाही, इथे लाईट नाही, काय नाही. बघूया. या ठिकाणी आम्ही आता पुढे निघालो आहे. आजचा हा परिक्रमाचा हा कठीण मार्ग, भरपूर कठीण मार्ग परिक्रमा चालू आहे आमची, कारण इकडनं कोण येत नाही सहसा. आणि ह्या मार्गे आम्ही चाललेलो आहे. या ठिकाणी नर्मदे हर नर्मदे हर या ठिकाणी बघा, या टाकण घाट आहे. हा टाकण घाटवरून आहे ना, आम्ही आत्ता आहे ना नर्मदा परिक्रमाला आत्ता निघालेलो आहे. या ठिकाणावरून आहे ना, आता हा काल आमचा आहे ना, काल एक विश्रांती होती. काल 29 तारीख होती, आज 30 तारीख आहे. थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळं थोडं थांबलो होतो. टाकण घाट या ठिकाणी हा नर्मदा मैया आहे. आणि टाकण घाट हा जुना मंडला मार्ग आहे, जुना मार्ग आहे. आम्हाला अमरकंटकला अजूनही 130 ते 120 किलोमीटर आहे, कारण हा जुना मार्ग सहसा भरपूर येत नाही कोणच. आणि ह्या मार्गे आम्ही आता पुढे, हा असा आमचा मार्ग आहे. इथे इकडे वर येते का या ठिकाणावरून. पण ते हा पण एक ठिकाणी आहे ना, आम्ही आहे ना टाकण घाटवरून पुढे निघल्यावर एक जंगल मार्ग आहे हा संपूर्ण. हा जंगल मार्ग आम्हाला भरपूर लांब जायचं आहे. इथे एक विशेष मजा आहे ना, आम्हाला आहे ना लाईट. आणि हा जुन्या काळात जवळजवळ 100-200 वर्षाच्या अगोदर जसं राहतात ना हे लोक, तसे इथे राहतात. कारण इथे काय नाही, कसे राहत असेल काय माहिती. लय बिकट परिस्थितीमध्ये ही नर्मदा मैया आहे या ठिकाणी. आणि लाईट वगैरे काही नाही, कसे लोक राहतात. लाईट नाही, बाजारपेठ नाही. कितीतरी लांब 25-25, 30-30 किलोमीटर अंतरावरती बाजारपेठ. 30-30 किलोमीटरवरती जायचं म्हणजे सोपं नाही आहे. तसंच कसं आणायचं, काय आणायचं, हे जंगल मार्ग आहे. आणि या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे ठिकाणी असं हे बा. आणि पुढे असा मार्ग आहे, या मार्गे चाललो आहे. बघूया आता किती किलोमीटरला आम्हाला लाईट भेटते, कारण आम्ही 2 दिवस झालं आमचा आहे ना मोबाईलला चार्ज नाही आहे. आणि इथे थोडंसं एक रेंज येते, पण अशी रेंज फक्त आपण जे आपले फोन लागते एवढीच रेंज आहे. पण लाईट नाही, मोबाईल चार्ज नाही, काय नाही. कंटाळा येतो इथे. 1 ते 2 दिवस, माणूस किती दिवस थांबू शकत नाही इथे, 2 दिवसाच्या पलीकडे थांबू शकत नाही, कारण इथे काही सोय नसल्यामुळे. आणि असं ह्या मार्ग जंगलात कशी लोक राहतात, भरपूर लोक राहतात. हे गोंड जातीची लोक, हे आदिवासी, हालत खरोखर बेकार आहे. काही एक जीवनामध्ये आहे ना कितीतरी चढ उतार असतो, पण एवढा उतार हा सगळ्यात जास्त उतार आहे. कारण लाईट नाही, सगळ्यात महत्त्वाचं लाईट नाही, काय नाही. थोडंसं सौर ऊर्जावरती ती प्लेट आहे, त्या प्लेटवरतीच काम चालतं. अवघड आहे परिस्थिती. नर्मदे हर या ठिकाणी आपण आता टाकण घाट पास करून पुढे आल्याच्या नंतर आपल्याला आहे ना असा एक मार्ग आहे. आणि दगडाचं प्रमाण इकडं खरोखर भरपूर जास्त आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता का इथे कसा एक नर्मदा मैयाचा नर्मदा मैयाचं जल आहे. नर्मदा मैया इकडे पूर्व दिशेला पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असते. आणि या ठिकाणी आपण जो मार्ग आहे, या मार्ग आहे. आणि
इथे आपण पाहू शकता हा जाण्याचा एक अवघड आपला मार्ग आहे. आपण कसं ह्या ठिकाणावरून जातो आहे आणि या ठिकाणी जे लोक राहतात ना, कसे राहत असेल त्यांनाच माहिती. एक लय दिवस नाही राहू शकत, आम्ही तर नाही राहू शकत. एक दिवसाच्या पलीकडे आम्ही खरोखर नाही राहिलो इथे, कारण एक अवघड असा मार्ग आहे. आणि या मार्गे हे बघा एक ह्या मार्गे आम्हाला जायचं आहे. आणि इथून आम्ही रस्ता शोधतोय. रस्ता आहे बघा, पण एक थोडासा जास्त दिवस नाही राहू शकतो. विकनेस येतो जास्त दिवस राहिलं ना, कंटाळा येतो. कंटाळा थोडासा विकनेस आलेला आहे, म्हणून 1-2 दिवस आम्ही राहिलो होतो. थोडंसं 1 दिवस राहिलो, 1 दिवसाच्या पलीकडे नाही राहू शकत आम्ही, कारण इथे काय नाही आहे दगडामध्ये. त्या दगडामध्ये हे लोक जमिनी करतात, कसे हे करतात. यांचे बघा ना, इथे यांनी हे केलेलं आणि इथे भात लावलेलं आहे. ते इथे भात लावलेलं आहे. ह्या दगडामध्ये कसा भात लावला असेल देवदाने. नर्मदे यार. हे बघा, या ठिकाणी आम्ही आहे ना, मेहकल पर्वताच्या आहे ना, ह्या पर्वताच्या रांगांमधून आहे ना, हा जो अवघड मार्ग आहे. आणि टाकण घाटवरून पुढे आम्हाला आहे ना, एक 6 ते 7 किलोमीटर अंतरावरती आहे ना पुढे जायचं आहे. आणि मालनपूर हे लागणार आम्हाला पुढे. मालमपूर लागणार. आणि हे शेवटी ह्या ठिकाणी जो थोडासा आहे ना, एक जंगल मार्ग पण आहे, कठीण मार्ग पण आहे. आणि नर्मदा मैया थोडीशी खाली आहे. आम्ही थोडं वर पहाडीवरती आलेलो आहे. हा रोड पहाडीवरून आहे. मालनपूर या ठिकाणी जाणार. आणि आम्हाला काय असाच मार्ग लागणार आहे. जवळजवळ 25 ते 40 किलोमीटर अंतरापर्यंत असाच मार्ग आहे. याच मार्गे आम्हाला हे असाच जो परिक्रमाचा मंडला जुना मार्ग, या जुन्या मार्गे नर्मदा मैयाचे दर्शन घेत, नर्मदा मैयाचे थोडंसं नर्मदे हार करत आम्ही पुढे असाच हा मार्ग, हा चढाई आहे बा. अशी एक चढाई आहे दोन्हींच्यामधून. हा चढतोय या ठिकाणी. आजचं नर्मदे यार. या ठिकाणी बघा, आपण ज्या टाकण घाटवरून पुढे निघल्याच्या नंतर असा एक जंगल मार्ग आहे. ह्या जंगल मार्गे आलो. जंगल मार्गे आल्याच्या नंतर आपल्याला आहे ना, इथला जो राहणीमान, ह्या ज्या लोक राहतात या ठिकाणी, त्यांचं जे राहणीमानचं थोडक्यात मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. इथे जे लोक राहतात त्यांचा पहिली जी सुरुवात होते ती सकाळी उठल्याच्या नंतर एक भगवान सूर्यदेवाचे दर्शन घेऊन, नर्मदा माचे दर्शन घेऊन त्यांची जी सुरुवात होते. त्यानंतर त्यांना हे अशा खडतर रस्त्यातून येण्या जाण्याचा जो मार्ग आहे त्यांचा, हे रोजचा आहे. एकही दिवस नाही का असं त्यांना एक दिवस दुसऱ्या रस्त्याने चांगल्या जावं. रोजचा ह्या एवढ्या डोंगरातून, एवढ्या खडतर रोडमधून त्यांचा हा प्रवास होतो. आणि दुसरं म्हणजे त्यांचं सकाळी, दुपारी, संध्याकाळी जेवण हे ते, त्यांच्या जेवणाचे पण हालाकीची परिस्थिती आहे. ही जी गौण जात आहे इथे हालाकीची परिस्थिती आहे, कारण रोजचं रोज इथं ना काही बाजारपेठ आहे, काही जी बाजारपेठ आहे 30 ते 40 किलोमीटर अंतरावरती बाजारपेठ आहे. आणि या ठिकाणी काहीही नाही. संपूर्ण असं वाळवंटाचा एक म्हणतात ना, एक वाळवंटाचा भाग आहे. आणि वाळवंटाच्या भागामध्ये तरी टुरिस्ट लोक फिरायला येतात. त्या भागात रेगिस्तान इकडे तिकडे, पण इकडे कोणच येत नाही. फक्त नर्मदा परिक्रमावासी जर सोडले तर दुसरा इकडे दरवर्षी म्हणलं तरी कोणच येणार नाही, कारण त्या टुरिस्ट पॉईंट नाही आहे, काही नाही आहे. त्यांचं जे जीवन आहे ते थोडक्यात म्हणजे सांगायचं म्हणजे ज्या जमिनीतून त्याला थोडक्यात भेटते त्यावरतीच ते जगतात. आणि जे सरकार थोडंफार देईन त्याच्यावरती त्यांचं चालतं. आणि लाईटीचं तर एक इथं हे काहीच नाही. लाईट नसल्यामुळं माणूस, कोणताही माणूस असो, कोणताही हे असो, 1 ते 2 दिवस राहू शकत नाही. पण हे लोक वर्षानुवर्ष कसे आयुष्य काढत असतील. हे 100 ते 200 वर्षाच्या अगोदरचं यांचं जीवन या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे. हे जीवनसुद्धा आम्ही आमच्या 100 ते 200 वर्षाच्या अगोदर जे लोक जगतात
त्यांचे जीवनसुद्धा आम्ही आत्ता बघितलेले ह्या परिक्रमामध्ये. आणि परिक्रमामध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतं, काय काय नाही, हे सुद्धा ह्या ज्या मंडला मार्गे येतं ना, मंडला मार्ग, जुना मंडला मार्गे, त्यावेळेस सर्व समजतं परिक्रमेमध्ये काय काय बघायला. ह्याच जर परिक्रमा रोड नसता तर ही लोक इथं आहेत किंवा नाही हे सुद्धा माहिती पडलं नसतं. कारण इथे कोण येत नाही, ह्या लोकां एवढ्या याच्यामध्ये कोणच येऊ शकत नाही. एक टू व्हीलरसुद्धा यायची म्हणलं तरी कठीण आहे. इथे दुसरी गाडी येणार नाही, काय येणार नाही दुसरे, कारण इथे दगडीच एवढे आहेत का हिशोब नाही, एवढे बारीक 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 दगडी आहेत. हे एवढे दगडी आहेत, या कारणामुळे इथे शेतीसुद्धा लोक करत नाही. कारण शेती करायची म्हणलं तरी हे दगडी सोपे नाही आहेत. कोणती गाडी चालणार नाही, कोणतं ट्रॅक्टर चालणार नाही, कोणतं काहीच चालणार नाही. कारण या ठिकाणी असा त्या लोकांचा हालाकीचा, एवढी हालाकीच्या याच्यामधून हे लोक जे आपले जीवन जगत असतात, हे आपल्या एम पीमध्ये गौंड जातीचे हे लोक, गौंड जात यांची इथे हालाकीचे आदिवासी लोक आहे, एवढ्या हालाकीच्या याच्या जीवन जगत असतात. आणि आपल्या इकडं कितीतरी पटीने अत्यंत उत्तम आहे. आणि ह्या याच्यातून हे लोक आपलं जीवन जगून पुढचं आपलं भविष्य घडवत असतात. आणि मुलींची आहे ना लग्न करणे, हे करणं, त्याच्यातून थोडक्यात करत असतात. कितीतरी त्यांच्या हालाकीची परिस्थिती या ठिकाणी जर पाहिलं तर, आपण जर पाहत असेल तर बघूया. अजून पुढे आम्हाला एक 6 ते 7 किलोमीटर अंतरावरती बोलतात लाईट भेटेल, तिथे एक मोबाईल आमचा चार्ज होईल. कारण आमचं काहीच चार्जिंग नाही आहे इथे. 2 दिवस झाले आमचे मोबाईल बंद आहे, सगळे बंद आहे. चार्जिंग नसल्यामुळं आम्ही तसंच बसून होतो. कारण या ठिकाणी एक नर्मदा मैयाचं हे सोडलं तर बाकी दुसरं काहीच नाही इथे, जंगल सोडलं तर. बघू पुढे आम्ही आता ह्या मार्गे चाललेलो आहे, शोधत रस्ता. नर्मदे हरे या ठिकाणी बघा हा मार्ग आहे. हा मार्ग सोडून दिल्याच्यानंतर आपण टाकण घाटवरून आल्याच्यानंतर इथे आहे ना काही नाही, पण इथे एक आहे ना ॲरो आहे छोटासा, तो लावलेला आहे. हे छोटे इथे एकच घर आहे, ह्या घरवाल्याने लावलेलं आहे. ते लोक बाहेर येऊन सांगतात का ह्या इथून टर्न मारायचा मग आपल्या परिक्रमावासियांना. कारण इथे आहे ना काही नाही आहे, कोण नसल्यामुळं एकच घर आहे तेवढं. आणि सर्व जमीन त्या लोकांची पडीक आहे, इथे काही नाही आहे. पावसाळ्यामध्ये काय होतं आहे का नाही, काय होतच नसणार त्या ठिकाणी. तर आम्ही एक पुढे मालनपूर आहे या ठिकाणी, ह्या रोड मार्गे छोटी पगदंडी आहे, ह्या पगदंडी मार्गे चाललेलो आहे. आणि संपूर्ण असा हा एक वाळवंटाचा परिसर आहे. या परिसराच्या इथे आम्ही थांबलेलो आहे. नर्मदे या ठिकाणी बघा हे अशा प्रकारचं आहे ना जंगल आहे. आम्ही त्या ठिकाणावरून आलो होतो. इथे ना गौंड जनजाती राहतात आणि हे MP मध्ये आहे आम्ही. आणि या ठिकाणी संपूर्ण जो आपल्याला जो भाग दिसतो ना, हा संपूर्ण पठार वाळवंट आपण म्हणतो ना, काही पिकत नाही, पाणी नाही, एक थेंबसुद्धा या ठिकाणी आत्ता पाणी नाही आहे. आणि एक घरसुद्धा आहे ना आपल्याला बघायचं म्हणलं ना, घरसुद्धा आहे ना 1-2 किलोमीटर अंतरावरती एक घर आहे. हे लोक कशी राहत असन, कसं काय त्यांचे आहे ना, ॲक्च्युली काय माहिती आहे. या ठिकाणी जर पाहिलं ना लाईटची सोय नसल्यामुळे आहे ना, तर संपूर्ण असा एक प्रकार झालेला आहे का ह्या लोकांना मी एक प्रश्न विचारला, पण ते लोक म्हणतात इथं लाईट नाही आहे. आम्हाला जर एका ठिकाणी गावात जर जायचं असेल, गावामध्ये जाणे का, कारण त्यांची भाषा थोडी समजत नाही, गावात जर जायचं असेल ना एखाद्या ठिकाणी, तर आम्हाला 2-2, 3-3 किलोमीटर, 4-4, 5, आता आम्ही चाललो आहे 6 किलोमीटर अंतरावर, तेव्हा लाईट येणार आणि गाव येणार छोटंसं. म्हणजे 6 किलोमीटर अंतरापर्यंत आहे ना, इथे आहे ना काही असा प्रकार नाही आहे. आणि इथे हा रस्ता, हे रस्ते इथे सांगायला कोण नाही आहे परिक्रमावासियांना. आणि सांगायला कोण नसल्यामुळं जायचं कसं काय हे जर आपण पाहू शकता. या ठिकाणी जायचं कसं काय, या जंगलामधून हे संपूर्ण जंगल आहे. 1-2 घरं, एक एखादं घर, 2 घरं, अशी घरं भेटतात हो या ठिकाणी जर पाहिलं तर. कारण इथे जमीन जरी असली तरी त्यांच्या जमिनी जर एकदम खडकाळ दगड जमिनी. आता ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं ना, तर ह्या जमिनीतून आपण चाललेलो आहे. इथे काही मला वाटत नाही ह्या वर्षी भात घेतलेलं असन पीक हे घेतलेलं नसन ह्या वर्षी. कारण इथे आहे ना खडकाळ आहे, दगड आहे, खडखड जमीन अशी. या जमिनीमध्ये
सर्व असे प्रकार आहेत आणि जाण्याचा असा मार्ग आहे. हे भरपूर लांब प्रमाणात आम्हाला अजून 3 ते 4 किलोमीटर गेलं, 4 जायचे का 5 जायचे, तेव्हा आम्हाला कुठंतरी लाईटीचा आहे ना थोडासा सुगावा लागणार आहे. आणि आता इथे आहे ना अशा प्रकारे पाणी ॲक्च्युली तुम्ही आहे ना पाणी जवळ ठेवा. हा जो मार्ग आहे ना आपण टाकण घाटावरून निघाल्याच्या नंतर आहे ना पुढं आपल्याला मालनपूर येणार, टाकण घाट. कारण हा सगळ्यात जुना आणि पौराणिक मार्ग आहे या ठिकाणी जर पाहिला तर. हा जुना आणि पौराणिक मार्ग हा टाकण घाटचा. त्या ठिकाणी आपण या ठिकाणी चाललेलो आहे. कारण नर्मदा मैया आहे ना लय फिरून भरपूर ठिकाणी अशी फिरून गेलेली आहे मैया आहे ना अशी फिरून गेलेली असल्यामुळे आहे ना त्या ठिकाणी आहे ना येण्यास आपल्याला आहे ना थोडासा अमरकंटकडे जायला टाईम लागणार. कारण मैया फिरलेली आहे त्या ठिकाणी आणि असे एक भाग आहे या ठिकाणावरून चाललेले आहे. हे नर्मदे यार या ठिकाणी बघा आपल्याला ना एकही असा आहे ना छोटासा आता इथे लाईट आपल्याला आहे. या ठिकाणी लाईट आलेली आहे आणि ह्या जो वाळवंट होतं त्या संपूर्ण आम्ही जंगलामधून आहे ना आज सकाळी आहे ना निघून आत्ताशी पोचलो इथे. आणि पोचल्यानंतर आम्हाला असा एक डांबरी मार्ग लागलेला आहे आणि ह्या मार्गे आम्ही उजव्या हाताला म्हणजे ह्या साईडने आल्याच्यानंतर उजव्या हाताला आम्ही पुढे जाणार या ठिकाणावरून. नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना हे जे ना संपूर्ण सगळ्यात मोठं भरपूर वर्षापूर्वीचं एक पिंपळाचं झाड आहे त्याच ठिकाणावरून हा डांबरी रोड आहे. आणि डांबरी रोडच्या आजूबाजूला हे जे काय हे काय ओळखलं नाही आम्हाला, पण हा कोणता प्रकार आहे साबर तर नाही आहे पण त्याचाच प्रकार कोणता तरी वाटतो आहे हा. आणि हे काय हे समजलं नाही. आणि असा आमचा एक आहे ना एक नर्मदा परिक्रमा हा मार्ग आत्ताशिक रोडवरती आलो आहे. आणि इथे आल्याच्या नंतर आम्हाला आहे ना राईट जायचं आहे का लेफ्ट जायचं आहे हा एक आता तिथे समोर गेल्याच्या नंतरच आम्हाला समजेल या ठिकाणी. आणि या ठिकाणावरून आम्ही राईट जाऊ शकतो. नर्मदे या ठिकाणी बघा हे राखी माल आहे ना हा राखी माल सोडून आहे ना आम्ही आता एक मालनपूर या ठिकाणी आहे ना असा मार्ग आहे. आम्हाला थोडासा पक्का लागला होता नंतर परत या ठिकाणी हे या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला आहे ना असा मार्ग आहे हा राखीमालवरून आहे ना राखीमाल आहे ना मालमपूरला जायचं. मालमपूरला मालमपूरला जायचं या ठिकाणी. हे बघा यार या ठिकाणी बघा आपण मालनपूर जाण्याचा हा असा मार्ग आहे आणि ह्या जंगल मार्ग आहे संपूर्ण जंगल मार्ग. नर्मदे मालनपूर आपल्याला आहे ना इथं 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती मालनपूर आहे आणि एक छोटासा घाट उतरून जायला लागणार मग थोडासा आपल्याला रस्ता येणार. या ठिकाणी आपण मालनपूर या ठिकाणी चाललेलो आहे. हा असा जाण्याचा मार्ग आहे मालनपूरला. आणि आपण टाकण घाट या ठिकाणावरून आलेलो आहे. टाकण घाट इथून मालनपूर या ठिकाणी आपण जाणार आहे. मालनपूर नर्मदे या ठिकाणी बघा असा एक कप्परमाळासारखा वर आल्याच्या नंतर आपल्याला वाटतं का नाही तर असंच आहे. आपला एक नर्मदा परिक्रमा मार्ग आहे जुना नर्मदा परिक्रमा मार्ग म्हणल्यावरून आता टाकण घाटवरून आम्ही आलेलो आहे. टाकण घाटवरून पुढे एक मालनपूर या ठिकाणी चाललो आहे. समोर आपल्याला जे नर्मदा मैया दिसते या ठिकाणी नर्मदा मैया जी वाहत असते त्या ठिकाणावरून नर्मदा मैयाचं आपल्याला थोडंसं रूप दिसतं. इकडे का पलीकडच्या डोंगरावरती आहे पण नर्मदा मैया आम्हाला मालनपूर या ठिकाणी लागणार आहे. आणि असा एक भाग आहे या ठिकाणावरून आम्ही मालनपूर या ठिकाणी चाललेलो आहे. टाकण घाटवरून सगळं जंगल लागत आहे. थोडासा रस्ता लागला तर सगळं ते लाईटीची सोय नसते काय नसते पण थोड्या प्रमाणात आम्ही पुढे चाललो आहे या ठिकाणावरून. आणि हा जो भाग आहे हा संपूर्ण एक ड्राय एरिया आहे. ह्या ड्राय एरियातूनच भरपूर दिवस झाले आम्ही आहे ना या ठिकाणावरून परिक्रमा मार्ग असा आहे या मार्गे आम्ही चाललेलो आहे या ड्राय एरियामधून. आणि
त्या ठिकाणी आत्ता थोडे थोडे सिटी तर आम्हाला डायरेक्ट जोगी टेकरी या ठिकाणीच लागणार एवढे लांब, कारण जवळ नाही लागणार. कारण जोगी टेकरी आमच्यापासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर आहे मालमपूर पास झाल्याच्या नंतर. आणि आता समोर जे आम्हाला दिसतं इथून ह्या डोंगरावरून ते मालनपूर दिसते, त्या तिकडे आम्हाला जायचं आहे. त्या ठिकाणी मालनपूर या ठिकाणी नर्मदे. यार या ठिकाणी बघा आपलं नाही ना, हा एक कोणता तरी आपल्याला एक नदी आहे ना संगम लागणार आहे या ठिकाणी. नर्मदा मैया पण आपल्याला लागणार आहे. आणि आपण या मार्गे ज्या मालनपूर या ठिकाणी चाललेलो आहे, आपण मालनपूरला चाललेलो आहे. आणि नर्मदा मैयाचा आहे ना आपल्याला थोडासा किनाऱ्यामार्गे चालणार आहे आपण मालनपूर या ठिकाणी जाण्यासाठी. आणि आपल्याला समोर या ठिकाणी जे आंबा दिसतो त्याला पण भरपूर मोर असे आलेले आहे, कारण इथं पाणी नसून या ठिकाणी बघा ना किती सुंदर असे मोर दिसतात या ठिकाणी आलेले. आणि हा असा आपला परिसर आहे. आणि सर्व नर्मदा मैयाचे जे ठिकाण आहे ह्या ठिकाणावरून आपण चाललेलो आहे. हा परिसर आहे सर्व एक मेकल पर्वताच्या आहे ना या छोट्या रांगा आहेत. या मेकल पर्वताच्या रांगेमधून भरपूर आपल्याला मेकल पर्वताची रांग आहे, या रांगेमधून जाणार आहे आपण या ठिकाणावरून. पुढे एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या बाजूने आपल्याला आहे ना जायला रोड आहे. समोर आपल्याला नर्मदा मैया दिसते, ते मैयाचं आपण हे आली ती मैया आली, आपण मैयापाशी आलेलो आहे बरोबर या ठिकाणी. आणि हा आंबा बघा ना किती सुंदर असा आंबा आहे, त्याला किती मोर आलेले आहेत, छोटासा किती सुंदर आंबा आहे. या सर्व एवढ्या लांबून एवढ्या याच्यातून आलेलो आहे आम्ही. आणि आता आम्हाला हा छोटा घाट उतरला का या ठिकाणी आम्हाला तो एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या बाजूने आम्हाला रस्ता आहे जाण्यासाठी. आणि ही आम्हाला जी एक कोणती नदी आहे ही जी आली ती काय सांगता येत नाही आम्हाला या ठिकाणी. ही जी नदी आहे एक नदी संगम पण आहे इथे. आणि ही पण एक प्रमुख नदी आहे नर्मदा मैयाची या ठिकाणी. हा आंब्याचा आंबा आहे, असा सुंदर आंबा आहे, सावली एक सुंदर आहे. तर बघू कोणती नदी आहे, कसं जायचं पहिलं बघतो इथून. या ठिकाणावरून सगळं बघतो, मग तो जाण्याचा एक मार्ग शोधू. आणि इकडे पण जाते इकडे पण जाते, इकडेच जायचं आहे आपल्याला. ही जी नर्मदा मैया दिसते समोर या ठिकाणी, आता आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. असं तिथे एक मंदिर दिसतं, तिथे खाली उतरायचं आहे. हा घाट नर्मदे यार या ठिकाणी पाहिलं नर्मदा परिक्रमाचा आपला मंडलावरून आल्याच्या नंतर आहे ना आपल्याला ह्या मार्गे आपण समजा वरून राखीमालवरून आलो ना, राखीमाल टाकणघाटवरून राखीमालवरून आल्याच्या नंतर आपल्याला इथे आहे ना कसरा संगम घाट राखीमाल. आणि हा शहापूर आहे ना, शहापूर हा बघा किती मारतो आहे त्या गायाने. त्या बकऱ्या तिकडे आहेत मध्यभागी, तर तिकडे गेल्यात ते नर्मदा मैयाचं पाणी क्रॉस करून. आणि राखीमाल आहे ना, राखीमाल या ठिकाणी हा नर्मदा मैयाचं मंदिर आहे. आणि राम सीता लक्ष्मण यांचं एक मंदिर आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी आपल्याला ना कसरा संगम आश्रम आहे. कसरा संगम म्हणजे नर्मदे मैया आहे. कसरा ही नदी आहे एक, ती नर्मदा मैयाला मिळते. नर्मदा मैयाची एक सहाय्यक नदी आहे. असं जर पाहिलं तर असं मार्गे आपल्याला मालनपूर या ठिकाणी जायचं पुढे. आणि हा नर्मदा मैयाचं इथे हे आहे. आणि असा आपल्याला हा कसरा संगमचा परिसर आहे, हा आश्रम आहे. आणि इथून या ठिकाणी जर पाहिलं नर्मदा मैया आहे. पण याच ठिकाणावरून आपण वरती जर गेलो तर असा परिसर आहे. हे आमचे डाळ झाली का? नर्मदे यार वरती आहे ना राम लक्ष्मण सीता.
वरून जर वरून तुम्हाला असं दाखवलं तर या ठिकाणी आपण वरून पाहू शकता हा मंदिराचा परिसर. आपण या मार्गे आहे ना, हा मार्ग यायला आहे. हे बघा, हा राखीमालवरून असं आलं ना, वर राखीमालचा जो हे उतरून आल्याच्यानंतर खाली आले का डायरेक्ट आपलं नर्मदा मैयाचं दर्शन होतं. आणि कसरा संगम घाट आहे इथं. कसरा संगम घाटावर नर्मदा परिक्रमा मार्ग आहे आणि इथून आपण मालनपूरला जाणार या ठिकाणीवरून. आणि इथे आपल्याला जर पाहिलं तर नर्मदा मैयाचे दर्शन होतं आणि तेच राम लक्ष्मण सीता यांचे आणि हनुमानजी यांचे आपले दर्शन होते या ठिकाणी. या ठिकाणी आपण आहे आता आणि इथून पुढे आपण मालनपूर या ठिकाणी जाणार आहे. या ठिकाणावरून नर्मदे या ठिकाणी बघा एक खश्चर्रा नदी आहे. खश्चर्रा नदी आणि खश्चर्रा घाट आहे. महानर्मदाचं दर्शन घेऊन तिथे महानर्मदाचं मंदिर आणि राम लक्ष्मण सीता याचं मंदिर ते दर्शन घेऊन ह्या नदी संगम आहे ना, हा आम्ही नदी संगम क्रॉस करून पुढे ना मालपूर या ठिकाणी आहे ना, पुढे 2 किलोमीटर अंतर आहे. 2 ते 2.5 किलोमीटर अंतर मालपूर नर्मदा मैया किनाऱ्या मार्गाने आम्ही पुढे मालपूर या ठिकाणी जाणार आहे. टाकण घाटवरून आल्याच्यानंतर आम्ही मालपूर या ठिकाणी जाणार आहे. नर्मदे या ठिकाणी बघा असा मार्ग आहे जाण्याचा आपला. हा मालनपूर या ठिकाणी आहे ना, ते खश्चर्रा नदी संगम आहे. खश्चर्रा नदी घाटावरून आल्याच्यानंतर असा आपला नर्मदा माया किनारी मार्ग आहे. हा असा मार्ग आम्ही चाललेलो आहे या ठिकाणी. असा मार्ग आहे या ठिकाणी. नर्मदे बघा या ठिकाणी नर्मदा मैया किनारे किती मोठमोठे दगड आहेत. आणि हे जे दगड आहे ना, ह्या ठिकाणावरून खाली तुटून पडलेले आहेत आणि डायरेक्ट इकडं आलेले आहेत. या ठिकाणी किती मोठमोठे हे ना 5-7 हजार टनाच्या वर दगड असेल. एक 10-10 हजार टन एवढे मोठमोठे दगड आहेत नर्मदा किनारे या ठिकाणी. जर पाहिलं तर असा हा दगड आहे. काय यार या ठिकाणी बघा नर्मदा परिक्रमा मार्ग आमचा नर्मदा मैया किनारी. आणि किती सुंदर अशा ठिकाणी हा मार्ग आहे. आणि ही आपल्याला जे दिसतंय मेहकल पर्वताची थोडीशी रांग आहे, त्या रांगेमधून आपण चाललेलो आहे. आणि भरपूर मोठी रांग आहे ही. आणि ह्याच ठिकाणी जर पाहिलं तर नर्मदा मैया अशी आहे ना, छोटी मोठी झालेली. आणि मोठमोठे ह्या पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस आहे ना पाऊस येत असेल त्यावेळेस कसं इथं सगळ्या पाण्याच्या आहे ना, अशा पाण्याच्या आहे ना ज्या धारा तयार होत असतील इथं पावसाळ्यामध्ये सगळ्या अशा सगळीकडे पावसाचे असे धो 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 असे किती सुंदर असं दिसत असेल यावेळेस. त्यावेळेचं जे रूप असेल नर्मदा मैयाचं इथं वरून ज्या नर्मदा मैयाच्या याच्यामध्ये ज्या धारा पडत असतील सफेद, त्यावेळेस नर्मदा मैयाचं त्या साईडने जर पाहिलं तर किती सुंदर असं रूप दिसत असेल ह्या ठिकाणी. असं जे इथे नर्मदा मैयाचं जे रूप पाहिजे ना, असं जे दृश्य आपण पाहू शकतो त्यावेळेची जर आपण जर हे केली पावसाळ्यामध्ये कसं दिसत असेल जर पाहिलं तर किती सुंदर दिसत असेल. मालपूर या ठिकाणी आपल्याला 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावरती असा हा दगड आहे. ह्या दगडवरती चाललेलो आहे या ठिकाणी. असं आहे, असा मार्ग आहे. नाही वेगळे करचे असेच भेटले होते जसे नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण आहे ना आता मालपूर या ठिकाणी जाण्यासाठी इथे ना हे नर्मदा मैया किनारा ह्या किनारे मार्गे चालत असताना इथं किती सुंदर असं नर्मदा मैयाचं रूप आहे. आणि हे जे रूप आहे असं जर पाहिलं नर्मदा मैयाचं रूप आपण पाहू शकता. हे किनारा मार्गे आम्ही असं चाललेलो आहे. हा नर्मदा किनारा मार्ग जो मंडला मार्ग आहे, मंडला म्हणजे आपण जर टाकण घाटवरून आल्याच्यानंतर मधून येतो आपण राखीमालवरून पुढे आल्याच्यानंतर आपल्याला आहे ना खंसारा नदी तर ते नदी संगम लागतो. तोच नदी संगम क्रॉस केल्याच्यानंतर आपल्याला आहे ना मालपूर लागतो. मालपूरला पण एक नदी संगम आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर असे आपल्याला नर्मदा मैयाचं आहे ना छोटं रूप झालेलं अजून आहे ना. आपल्याला आहे ना 120 ते 140 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे. तर या ठिकाणी अमरकंटकला जायला मग आपली नर्मदा एक साईडची परिक्रमा पूर्ण होणार. आता आम्ही जरा स्लो चाललेलो आहे कारण या ठिकाणी रेंज नसते, चालायला लय अवघड कठीण मार्ग आहे. कठीण मार्ग असल्यामुळं थोडंसं आम्ही हळूहळू सावकाश चाललो आहे.
जास्त कठीण मार्ग असल्यामुळं हे असा एक प्रकार आहे या ठिकाणी जर पाहिलं. आता बघा नर्मदा मैया तशी आलेली आहे, परत मैया इकडून फिरून गेलेली आहे. परत असं नर्मदा मैयाचं वळण नागमोडीसारखं झालेलं आहे. तर संपूर्ण ह्या ठिकाणावरून फिरत फिरत चालते नर्मदा मैया. फिरून फिरून आपल्या नर्मदा मैया ही आपली रत्नासागर या ठिकाणी जाते. आणि इथं किती सुंदर असं हे जे दृश्य आपण पाहू शकता, हे सुंदर दृश्य या ठिकाणी जर पाहिलं तर नर्मदा मैयाचं हे दृश्य आहे. आपण चाललेलो आहे नर्मदा मैया परिक्रमेच्या किनारी. आणि एक इथं ही जी भूमी आहे देवी देवतांची भूमी, देवी देवतांनी ही परिक्रमा केलेली आहे. पहिली जी परिक्रमा करतात ही पहिली देवी देवता हे ना, दरवर्षी देवी देवता परिक्रमा करतात, त्यानंतर आपण परिक्रमा करत असतो या ठिकाणी. हे नर्मदा मैयाला हे जर पाहिलं तर नर्मदा मैयाला सर्व नद्या भेटायला येतात. आणि आजही 999 नद्या नर्मदा मैयामध्ये जे आपण संगम म्हणतो, ज्या नर्मदा मैयाच्या प्रमुख नद्या, काही उपनद्या, काही नर्मदा मैयाला ज्या मिळतात, ज्या नर्मदा मैया मिळतात त्या किती 999 ज्या नर्मदा मैयाला मिळतात त्या किती भाग्यवान नद्या असतील ज्या नर्मदा मैयाला मिळतात त्या नद्या. आणि प्रमुख मोठमोठ्या नद्या नर्मदा मैयासाठी मैयाला मिळून मैयामध्ये सामावल्या जातात. अशाही भाग्यवान नद्या नर्मदा 999 नद्या आहे या ठिकाणी, ज्या भाग्यवान नद्या आहेत त्या. आणि आता आपल्याला जे समोर दिसते नर्मदा मैया मालपूर या ठिकाणी आपण जाणार आहे. नर्मदेहार या ठिकाणी बघा मालपूरला आम्ही आहे ना या ठिकाणी चाललेलो आहे. या ठिकाणी नर्मदा मैयाचं असं आपल्याला एक दृश्य आणि बालरूप आहे नर्मदा मैयाचं. जर पाहिलं तर बघा हे बालरूप म्हणून नर्मदा मैयाचं बालरूप. आम्ही अमरकंटककडे चाललेलो आहे या ठिकाणी. असा आम्हाला जाण्याचा असा मार्ग आहे या ठिकाणी आम्ही. आणि इथे पुढे ब्रिज पण आहे. बघूया आम्ही मालपूरला थांबणार आहे या ठिकाणी. मालपूर या ठिकाणी नर्मदेहार या ठिकाणी आपण पाहू शकता. ही जी आहे ना कन्हैया नदी, ही कन्हैया नदी नर्मदामध्ये संगम आहे. हा मालपूर या ठिकाणी आहे ना कन्हैया नदी आहे, कन्हैया नदी संगम आहे. आणि अशाच नर्मदा मैयाला आहे ना भरपूर नद्या मिळतात, नद्यांचा संगम आहे भरपूर नद्यांचा. ज्या 999 नद्यांमधली ही एक कन्हैया नदी आहे. ती एक काही छोटीशी प्रमुख नदी आहे ही कन्हैया नदी. आणि आपल्याला आता या ठिकाणी जी कन्हैया नदी क्रॉस करून मालपूर या ठिकाणी आपण पुढे मालपूर या ठिकाणी चाललेलो आहे. आणि नर्मदा मैया या इथे जवळच आहे, या आपल्या उजव्या हातावर आहे. आणि आपण मालपूर या ठिकाणी हा असा मार्ग आहे आपल्याला पुढे नर्मदा किनारा मार्ग, हा किनारा मार्ग आपण चाललेलो आहे या ठिकाणी. या ठिकाणी पुढे नर्मदेहार या ठिकाणी बघा आपण मालपूर या ठिकाणी आलेलो आहे. हा मालपूर आहे आणि पलीकडचा तो तट आहे हा तो दक्षिण तट आहे. त्या ठिकाणी पण एक आश्रम आहे. त्या ठिकाणी जर पाहिलं तर असं एक नर्मदा मैयाचं हे आहे. आणि आपण या ठिकाणी हा आपला नर्मदा परिक्रमा मार्ग, आपल्याला इथे एक आश्रम आहे या ठिकाणी मालपूर नर्मदा महामंदिर, नर्मदा कुटी आश्रम आहे, नर्मदा आश्रम आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर नर्मदा परिक्रमा हा जो मार्ग आहे नर्मदा मैयावरती जो जुना एक ब्रिज आहे आणि त्या ठिकाणी दुसरा एक नवीन ब्रिज बांधलेला आहे या ठिकाणी मालपूर या ठिकाणी. आणि इथे सडक मार्ग पण आहे जायला आणि तटमार्ग पण. या ठिकाणावरून आपण जिथे आलेलो आहे ना त्या ठिकाणी सडक मार्ग पण आहे आणि आपण तटमार्गे पण जाऊ शकता अमरकंटककडे या ठिकाणावरून. आणि इथे घाट आहे आणि एक पावन तीर्थ आहे, पावनभूमी आहे या ठिकाणी. जर पाहिलं तर या घाटावरती आहे ना हा सुंदर असा एक घाट आहे. या घाटावरती भरपूर असे इथले स्थानिक लोक येत असतात, बाहेरचे पण येत असतात या ठिकाणी. हा जो घाट आहे या ठिकाणी त्या घाटावरती. आणि इथे काही ठिकाणी कन्याभोजन पण होतं. इथे भरपूर अशा ठिकाणी त्या शाळेच्या मुली आणल्यात कन्याभोजनसाठी. कारण इथं हा जर घाट पाहिला तर इथे कन्याभोजन चालू होतं या ठिकाणी. कन्याभोजन झालेलं आहे यांचं. तर आता हे जे ठिकाण आहे या ठिकाणी अनेक शाळेच्या मुली आणल्या होत्या कन्याभोजनला यांनी या ठिकाणी. नर्मदे